रयत एज्युटेक मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण एसएससी परीक्षेचे अंतर्गत मूल्यमापन किंवा त्यांच्या गुणाची नोंदी कशा पद्धतीने करायची ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आपल्या नियमित पद्धतीने एसएससी बोर्डच्या वेबसाईटवरती आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एचएससी आणि एसएससी च्या अशा दोन पद्धती मध्ये तुम्हाला लिंक दिसते। इंटरनल प्रॅक्टिकल मार्क्स अँड ग्रेड्स ही लिंक तुम्हाला या ठिकाणी दिसते। या लिंक वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्याला एक नवीन पेज ओपन होईल। आपला जो काही पासवर्ड आणि युजर आयडी आहे तो आपल्याला या ठिकाणी लॉग इन करायचा आहे। आता हा पासवर्ड आणि युजर आयडी कुठला की जो आपला नियमित पद्धतीने आपण परीक्षेचे फॉर्म भरत असताना जो वापरतो तोच या ठिकाणी पहिल्यांदा वापरायचा आहे आणि साइन इन या बटनावरती क्लिक करायचं आहे। साइन इन केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी मेसेज तुम्हाला येऊन दिसेल। आता हा मुख्याध्यापकांचा आपल्याला मेल आयडी आणि पासवर्ड आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे। शाळेचाच ईमेल आयडी आपण या ठिकाणी यूज करूया। शाळेचा ईमेल आयडी म्हणजे मुख्याध्यापकांचा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर टाकला त्यानंतर सेंड या बटनावरती क्लिक करायचं आहे दोन्ही ठिकाणी किंवा तुम्ही 1 बाय 1 करू शकता। आता जो काही ईमेल आयडी आलेला आहे हा ईमेल आयडीचा तुम्हाला या ठिकाणी ओटीपी एंटर करायचा आहे। आपला जो तुम्ही मेल आयडी टाकलेला आहे त्याच्यावरती जा तुम्ही, त्या ठिकाणी तुम्हाला तो अपडेट मध्ये आलेला तुम्हाला दिसून येईल। 1 टाइम पासवर्ड असा त्या ठिकाणी तुम्हाला मेसेज तुम्हाला दिसून येईल। त्यातला ओटीपी बरोबर या ठिकाणी आपल्याला एंटर करायचा आहे। त्याच पद्धतीने मोबाईलवर देखील तुम्हाला एक ओटीपी आलेला असेल की जो मोबाईल नंबर जो मुख्याध्यापकाचा आपण या ठिकाणी एंटर केलेला आहे त्याच्यावर देखील एक मेसेज आलेला असेल। तो मेसेज देखील आपल्याला या ठिकाणी एंटर करायचा। ईमेलचा तुम्हाला ओटीपी सापडत नसेल तर अगदी स्पॅम या फोल्डर मध्ये देखील तुम्ही शोधू शकता, त्या ठिकाणी तुम्हाला तो सापडेल। एसएससी महा एसएससी बोर्ड करून असे तुम्हाला त्या ठिकाणी मेसेज येतील। प्रत्येक ओटीपी काय करा तुम्ही या ठिकाणी व्हेरीफाय करून घ्या। अशा या पद्धतीने तुम्हाला खाली ग्रीन मध्ये तुम्हाला दिसेल ओटीपी व्हेरीफाय सक्सेसफुली। तर आपल्या या ठिकाणी कुठं ओटीपी टाकताना चूक होता कामा नये। आता दोन्ही ईमेलचे आणि मोबाईल फोन नंबरचे पासवर्ड ओटीपी या ठिकाणी आपण या ठिकाणी टाकलेले आहेत ते व्हेरीफाय करून घेतलेले आहेत आणि अपडेट डाटा या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्या या ठिकाणी लॉग आउट झालेला असेल त्यानंतर पुन्हा एकदा साइन इन करून घ्या। साइन इन करून घेतल्यानंतर पुन्हा आपल्या समोर अशा पद्धतीची एक ऍडमिनची एक स्क्रीन दिसेल तुम्हाला। चेकर्स आणि मेकर्स आपण म्हणतो ते आपल्याला या ठिकाणी कशा पद्धतीने तयार करायचे आहेत पहा। नवीन चेकर आणि युजर आपल्याला या ठिकाणी बनवायचे आहेत। आता मेकर युजर लॉग इन करायचं आहे आपल्याला। ऍडमिन म्हणजे थोडक्यात लक्षात घ्या आपल्याला मेकर युजर तयार करायचे आहेत। आता तुम्ही हे युजर तुम्ही एकापेक्षा जास्त करू शकता किंवा कशा पद्धतीने अगदी स्कूल आहे हा जो आता पहिला सुरुवातीचा आहे हा देखील या ठिकाणी आपल्याला मेकर युजर तयार करण्यासाठी आपल्याला ऍडमिन या पॅनलवरती आलेलो आहे। ह्या ऍडमिन क्लिक केल्यानंतर त्याच्या खालच्या डाव्या बाजूला या ठिकाणी आपल्याला उजव्या बाजूला उपलब्ध माहिती आहे बघा। या ठिकाणी ऍड न्यू युजर आहे बरोबर, किंवा या ठिकाणी युजर वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ऍड न्यू युजर्स असं या ठिकाणी येते। आता या ठिकाणी न्यू युजर वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीची या ठिकाणी परत एक फॉर्म या ठिकाणी ओपन होतोय। सुरुवातीला आपण ही जी काही इव्हन सगळी माहिती आहे ती चेक बरोबर आहे का नाही एकदा चेक तपासून करून पाहायचं आहे। नवीन युजर ऍड करण्यासाठी आपल्याला या बटनाचा क्लिक करायचा आहे ऍड न्यू युजर वरती। जर तुम्हाला एकापेक्षा जास्त अनेक तुम्हाला पाहिजे हवे असतील युजर्स तर तुम्ही या ठिकाणी क्रिएट करू शकताय। आता या ठिकाणी पहा हा युजर मधून मेकर अँड चेकर वरती या ठिकाणी आलेलो आहे। ओके पहा या ठिकाणी सेव्ह या बटनावरती क्लिक करतो। काय वेळी तुमचं जर झूम असेल तर ते झूम आउट तुम्ही काढा म्हणजे या ठिकाणी तुम्हाला सेव्ह हे बटन तुम्हाला दिसेल। तर the user has been successfully created. Login detail have been sent to the user email address. म्हणजे या ठिकाणी आपल्याला हा एक आपण युजर तयार केला वापरकर्ता तयार केलेला आहे। लॉग इन तपशील वापरकर्ता ईमेलवर पाठवलेला आहे आणि लॉग इन या ठिकाणी प्रक्रियेसाठी पुढे जाण्यासाठी या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे आपला इनबॉक्स या ठिकाणी तपासायला सांगितलेला आहे। जे या ठिकाणी आता पहा या ठिकाणी युजर या ठिकाणी क्रिएट झालेला आहे। आता युजरचा जो काही या ठिकाणी तयार झालेला आहे त्याच्या संदर्भातली मला या ठिकाणी मेलच्या माध्यमातून मला पूर्णतः त्याची अथॉरिटी किंवा माहिती या ठिकाणी मिळालेली आहे। म्हणजे ते आपल्याला त्या ठिकाणी सपोर्ट्स म्हणून तुम्हाला असा मेल येईल मित्रांनो। तुम्हाला लॉग इन आयडी आणि टेम्पररी पासवर्ड तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल। लॉग इन आयडी, आता लॉग इन आयडी काय असणार आहे
तर आता आपल्याला हे चेकर मेकर आपल्याला जे काही मेकर आहेत ना त्यांना आपल्याला लॉग इन करायचं आहे. आता चेकर आता या ठिकाणी बघा मेकर लिस्ट केलेली आहे. आणखी एक मी या ठिकाणी ऍड करून घेतो. आपल्याला जो टेम्पररी पासवर्ड मिळालेला आहे जो आपण युजर क्रिएट केलेला आहे तो त्यांना आपल्याला या ठिकाणी साइन इन करून घ्यायचा आहे. हा आपल्याला मिळालेला टेम्पररी पासवर्ड आहे, लक्षात घ्या. तो आपण या ठिकाणी चेंज करू शकतो. आता पहा या ठिकाणी फक्त आपल्याला काय आले मार्क ग्रेड मार्क्स, एसएससी मार्क्स ग्रेड्स. आता या ठिकाणी यांना वर्क फ्लो देणं गरजेचं आहे. आता मेकर आणि चेकर्स आपण तयार केलेले आहेत. या ठिकाणी एक क्लर्कचा आणि एक शिक्षकाचा या ठिकाणी आपण घेतलेला आहे. आता या ठिकाणी वर्क फ्लो तयार करण्यासाठी आपल्याला ऍडमिन मेनू वरती यायचं आहे की जो आपण या ठिकाणी मूळ पहिला जो काही मेन लॉग इन केलेलं होतं ते मुख्याध्यापकाचं लॉग इन. याच्यावर येऊन आपल्याला मेकर आणि चेकर याच्यावरती क्लिक करायचं आहे. हे क्लिक केल्यानंतर आपल्याला याच्यातून जे काही संपूर्ण हे मेकर्स लिस्ट आहे ना ही मेकर लिस्ट दिसेल आपल्याला. या ठिकाणी तुम्ही जेवढे क्रिएट केलेले आहेत त्यांना त्या ठिकाणी तुम्ही चेक मार्क करा आणि या ठिकाणी त्यांचे आपण युजर आणि मेकर म्हणून या ठिकाणी त्यांचा रेकॉर्ड आपण सेव्ह करू शकतोय. आता मग हे सेव्ह केल्यानंतर याच्यामध्ये ऍटलिस्ट आपल्याला एक तरी या ठिकाणी काय करायला मेकर आणि चेकर करणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी गुण आणि ग्रेड भरण्यासाठी आता आपल्याला काय करायचं आहे मेकर या ठिकाणी आपल्याला मार्क्स भरताना मेकर किंवा हे जे काही ग्रेड आहे लक्षात घ्या. आता हे आपले जे काही सब्जेक्ट आहेत त्याच्यानुसार आपण या ठिकाणी काय केलं सुरुवातीला तर या मेकर याच्यामधून आता तुम्ही या ठिकाणी मार्क्स तुम्ही तुमचे टीचर लॉग इन म्हणून तुम्ही करू शकता किंवा क्लर्क लॉग इन म्हणून तुम्ही करू शकता, तपासू पाहू शकता. आता या ठिकाणी एसएससी मार्क ग्रेड हे सेव्ह केल्याशिवाय तुम्हाला त्या ठिकाणी तुमचे सब्जेक्ट कोड वगैरे या सगळ्या गोष्टी दिसणार नाहीयेत. मी थोडं आणखी तुम्हाला झूम करतो जे व्यवस्थित दिसेल. हे या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी आपले जे काही सब्जेक्ट आहे ते सब्जेक्ट कोड या ठिकाणी तुम्हाला दिसतील. आता लक्षात घ्या या ठिकाणी आपल्याला सर्वच्या सर्व प्रकारचे जे काही सब्जेक्ट कोड आहे त्या सब्जेक्ट कोड वाईज तुम्ही या ठिकाणी मेकर तुम्ही तयार करू शकता. म्हणजे आपल्याला या ठिकाणी जे काही संपूर्ण गोष्टी आहेत त्या प्रत्येकाला प्रत्येक सब्जेक्ट वाईज जरी आपण केलं तरी त्या आपण पेंडिंग वगैरे आता या ठिकाणी रिमार्क तुम्हाला आलेला आहे, लक्षात घ्या. आता या ठिकाणी ही एंट्री करत असताना आपल्याला हे सब्जेक्ट कोड्स अगोदर आपले बरोबर आहेत का ते आपल्याला चेक करून घेणं गरजेचं आहे. आता एसएससीचे म्हणजे 10वीचे इंटरनल परीक्षेचे मार्क भरण्यासाठी आपण या ठिकाणी एक त्यांच्या सुरुवातीला काय करा आता तरी आपण याच्यामध्ये भरू शकणार नाही पण हे युजर मेकर चेकर हे तयार करून ठेवा आणि याच्यातून आपल्याला प्रत्येक सब्जेक्ट वाईज आता या ठिकाणी मराठी मी या ठिकाणची त्याची ब्लँक टेम्पलेट्स मी या ठिकाणी डाउनलोड करणार आहे. पहा आता म्हणजे हे ब्लँक जर आपण डाउनलोड केलं की त्याची पीडीएफ डाउनलोड होते आणि आपण याच्यावरती सुरुवातीला काय करायचं गुणदान करायचं. याच्यावरती आपण मार्क्स त्यांचे द्यायचे म्हणजे 1 बाय 1 सिक्वेन्सली आपल्याला या ठिकाणी ऑनलाईन त्याची इंटरनल परीक्षेचे अंतर्गत मार्क भरणं आपल्याला सोपं होईल. याच पद्धतीने प्रत्येक विषयाचं आपल्याला या ठिकाणी असं ब्लँक टेम्पलेट तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करू शकता. म्हणजे हे केल्यानं आपल्याला काय होईल तर आपल्याला प्रत्येक जे काही वर खाली वर वगैरे आपल्याला करावं लागणार नाही. बोर्डच्या परीक्षा सीट नंबर नुसार आपल्याला या ठिकाणी हे प्रत्येक सब्जेक्ट वाईज तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीचे हे रोल नंबर नुसार तुम्हाला दिसून येतील. त्या ठिकाणी आपण अगोदर कच्च आपण मार्क या ठिकाणी करायचं आणि शेवटी सगळ्यात मार्क्स भरल्यानंतर देखील याची आपल्याला फायनल ड्राफ्ट प्रिंटआउट काढायची आहे. लक्षात घ्या या ठिकाणाहून तुम्ही प्रिंटआउट काढू शकता, करेक्शन तुम्ही करू शकता. आता या ठिकाणी अशा पद्धतीने एडिट्स आणि व्ह्यूज मध्ये आता नंतर दाखवतो तुम्हाला आणखी. हे आला आपण या ठिकाणी नॉर्मल आपले जे काही सगळे सब्जेक्ट कोड्स आहेत. आता मला कशाचे मार्क द्यायचे सायन्सचे द्यायचे सायन्सचे विद्यार्थ्याची मार्क भरायचे. ब्लँक टेम्पलेट केले, टेम्पलेट माझ्याकडे ऑलरेडी तयार आहे, सगळ्यांची मार्क्स दिलेली आहेत मी कच्ची. आता या ठिकाणी एडिट व्ह्यूज मार्क वरती मी या ठिकाणी त्याच माझ्या सब्जेक्ट समोरील होती मी क्लिक करतोय. या ठिकाणी एकूण किती जे काय आहे त्या पेजवर एकूण किती 35 स्टुडंट आहेत ते सगळं तुम्हाला या ठिकाणी आहे. अबसेंट किती काय ते तुम्ही भरत जाल त्या पद्धतीने तुम्हाला कळेल. एकूण पेज नंबर किती आहेत 5 आहेत, किती पैकी आहेत आउट ऑफ. मग या ठिकाणी आता मार्क्स आपण या ठिकाणी मेन्शन या ठिकाणी करू शकतोय. तर पहा म्हणजेच या ठिकाणी आपल्याला ही मार्क्स देत असताना किंवा हे फिलअप करत असताना पूर्णतः याची जबाबदारी खबरदारीने व्यवस्थितपणे आपल्याला या ठिकाणी सगळे मार्क्स याचे आपल्याला भरायचे आहेत. तरच आपल्याला या ठिकाणी व्यवस्थितपणे एडिट्स व्ह्यूज मार्क्स
आता या ठिकाणी मार्कर्स एंटर, तर हे मेकर्सनं काय करायचं या ठिकाणी आपल्याला सेव्ह केलेलं आहे आपण ऑलरेडी, स्टेटस पेंडिंग आहे ना, आपण अजून मार्क्स एंटर केलेली नाहीत. आता मेकर्स लॉग इन करून आपण यांचे सगळे मार्क्स देऊया. या ठिकाणी तर कुठल्याच प्रकारचे मार्क्स तुम्हाला दिसत नाहीयेत. लॉग इन या ठिकाणी करतो. या ठिकाणी स्टेटस काय या ठिकाणी पेंडिंग आहे. मग आता सेम दिसणार आहे. युजर लॉग इन मधून एचएम लॉग इन मधून देखील तसं दिसणार आहे. परत आपल्या पर्सनल लॉग इन म्हणजे सब्जेक्ट वाईज तुम्ही केलं असेल त्याच्यातून सेम दिसणार आहे. आता या ठिकाणी एडिट, तर हे केल्यानंतर या ठिकाणी आता आपण मार्क्स त्यांना देऊ शकतो. आपण मार्काची एंट्री केली की या ठिकाणी लक्षात घ्या, तर या ठिकाणी हे आपल्याला व्हॅलिड मार्क्स आहेत का. जर समजा मी 19च्या ऐवजी आता 21 टाकली, इनव्हॅलिड मार्क्स जास्त टाकून म्हणजे एक्स्ट्रा 20 पैकी 21 होऊ शकणारच नाहीत. म्हणजे जरी तुमच्या बारीक सारीक चुका झाल्या तरी देखील हे सिस्टीम तुम्हाला व्यवस्थितपणे दाखवणार आहे. म्हणजे या ठिकाणी संपूर्णतः हे केल्यानंतर लक्षात घ्या, हे सगळे तुम्ही गुण भरल्यानंतर हे 35 पर्यंत जेवढे तुमचे स्टुडंट आहेत तेवढे भरल्यानंतर या ठिकाणी शेवटी बघा मी झूम केलेलं आहे, तर सेंड फॉर चेकर अप्रुव्हल. आपण मेकर आहे, मार्क देणार आहे आपण ना. आता सध्या शिक्षकाचं लॉग इन केलेलं आहे. सेंड फॉर चेकर अप्रुव्हल. आता मी ठिकाणी भरू शकत नाही मार्क्स, कारण आपल्याकडे आता सध्या तर झालेलं नाहीये ना. तर पहा, हे आपल्याकडे संपूर्ण आपल्या ज्यावेळेस प्रात्यक्षिक परीक्षा होती, पूर्ण सगळं रेकॉर्ड ज्यावेळेस जमा होतं आपल्याकडे, त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. सेंड फॉर अप्रुव्हल चेकर, हिथं नुसतं क्लिक करा, अगोदर सेव्ह करा आणि सेंड फॉर चेकर अप्रुव्हलला क्लिक करायचं. मग त्यानंतर काय करणार आहे आपण, चेकर जे काय तुमचे आपण क्लर्क असेल किंवा एचएम असेल किंवा एखादा शिक्षक असेल, याला जर आपण लॉग इन दिलेलं असेल, आपण मग यापूर्वी क्लिक केलेला आहे, किंवा एचएम लॉग इन मधून म्हणजे जे आपण नियमित पद्धतीनं बोर्डाचं लॉग इन करत होतो तो पासवर्ड वापरून देखील आपण त्या ठिकाणी काय करू शकतोय, त्यांच्या ठिकाणी हे आपल्याकडे चेकला येतील. परत या मुख्य आपल्याकडून प्रत्येक सब्जेक्ट कडून काय जातील, चेकला जातील. या ठिकाणी आपण त्या ठिकाणी त्यांना फायनल चेकआउट करायचं आहे, सगळं ओके आहे का पाहायचं आहे. आणि मग सेंड फॉर हे कोण करेल, फायनल म्हणजे जो कोण मेन आहे तो, म्हणजे मेन लॉग इन आपलं स्कूलचं लॉग इन जे आहे ते युजर तयार केलेले आहेत आपण, हे जे काही मेकर्स आहेत लक्षात घ्या, हे किंवा ऍडमिन मधून हे सेंड फॉर बोर्ड अप्रुव्हल या ठिकाणी क्लिक करायचं आहे. प्रत्येकासमोर फायनल करत असताना त्याच्यावरती ग्रीन चेक मार्क येतोय का ते पहा. स्टेटस त्या ठिकाणी त्यांचं ओके आहे, ग्रीन आहे का पाहायचं आणि सेंड फॉर बोर्ड अप्रुव्हल या ठिकाणावर क्लिक करून म्हणजे डाटा पूर्णतः तुमचा बोर्डाला जाणार आहे. तर अशा पद्धतीने ही इंटरनल प्रात्यक्षिक अंतर्गत मूल्यमापन इयत्ता 10वीचं द्यायचं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय कर्मवीर.